30 एकर शेती करता येते. कोणतंही खत विकत घेऊन टाकायचं नाही. हजारो वर्षापासून ट्रक ट्रॅक्टरनं शेणखत विकत घेऊन टाकतात. एक दाणाही शेणखत विकत घेऊन टाकायचा नाही. कंपोस्ट नाही, गांडूळ खत नाही, बायोडायनामिक नाही, पंचगव्या दशगव्या अग्निहोत्र हे कर्मकांड नाही, रासायनिक खत नाही, तलावातला गाळ नाही, पेंडी म्हणजे घेपी नाही, सूक्ष्मद्रव्य नाही, काहीही विकत घेऊन टाकायचंच नाही. तुम्हाला काहीच टाकायचं नाही. हो, काहीही नाही. उत्पादन खर्च शून्य. कीटकनाशक सुद्धा विकत आणायचे नाही. बुरशीनाशक सुद्धा विकत आणून फवारायचे नाही. खोडाला लावायचं बोडो पेस्ट सुद्धा लावायचं नाही. काहीही विकत घ्यायचं नाही. बी सुद्धा विकत घ्यायचं नाही. बी सुद्धा स्वतःचं. संकरित बियाणं नाही, जन्नुक रूपांतरित बियाणं नाही, म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड बीटी नाही. का नाही? याला कारण नाही. मी एक मानतो, स्वीकारतो की रासायनिक शेतीमध्ये संकरित बियाण्याचं उत्पादन, बीटी कापसाचं उत्पादन देशी कापसापेक्षा जास्त मिळते, मान्य आहे. पण पालेकर कृषीमध्ये देशी कापसाचं उत्पादन, देशी भाताचं उत्पादन, देशी भाजीपाल्याच्या बियाण्याचं उत्पादन, देशी जातीचं उत्पादन संकरितपेक्षा जास्त मिळते, बीटीपेक्षा जास्त मिळते. आम्ही सिद्ध केलेलं आहे. यावर्षी मॉडेल उभे आहेत आणि मी फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर पोस्ट टाकलेली आहे. त्यांचे पत्ते फोन नंबर दिले, जाऊन बघा. एका एकरामध्ये बीटी कापूस लावला थैली विकत घेऊन. दुसऱ्या एका एकरामध्ये तो रासायनिकमध्ये लावला. दुसऱ्या एका एकरामध्ये बीटी कापूस लावला विकत घेऊन थैली, पण तो माझ्या पद्धतीने लावला नैसर्गिक शेतीमध्ये. तिसऱ्या एकरामध्ये देशी कापूस लावला नैसर्गिक शेतीमध्ये. आणि चौथ्या एकरामध्ये बीटी कापसाची सरकी काढली आणि ते F2 लावली नैसर्गिक शेतीमध्ये. आणि आता माझ्यासोबत 650 शेतकरी होते. मागच्या महिन्यात आम्ही शिवार फेरी काढली होती. सगळ्यांनी चमत्कार बघितला की विकत आणलेल्या बीटीपेक्षा जो F2 आहे, सरकी काढून लावली, तो बीटी चांगला आहे. रासायनिक बीटीपेक्षा नैसर्गिक बीटी चांगला आहे. आणि देशी कापूस हा बीटीपेक्षाही चांगला आहे. बीटी कापसावर बोंडअळी होती, आमच्या कापसावर बोंडअळी नाही. पिठ्या ढेकून नाही, मिलीबग नाही, पांढरी माशी नाही. शेजारचा कापूस सुकायला लागला. म्हणजे संकरित बियाणं विकत घ्यायचं नाही, जन्नुक रूपांतरित बियाणं विकत घ्यायचं नाही, कोणतंही खत विकत घ्यायचं नाही, कोणतंही औषध विकत घ्यायचं नाही. 10% पाणी आणि 10% वीज. 90% पाण्याची बचत, 90% विजेची बचत. आणि उत्पादन कमी नाही. रासायनिकपेक्षा सेंद्रिय शेतीपेक्षा जास्त. पहिल्याच वर्षी, नो वेटिंग पिरियड,
पहिल्याच वर्षी. आणि आमचं उत्पादन नैसर्गिक आहे, विषमुक्त आहे, पोषण मूल्याने संपृक्त आहे आणि औषधी आहे. दुप्पट किमतीत आम्ही विकतो, दुप्पट किमतीत. तुमचा रासायनिक गहू 18 रुपये, आमचा गहू बनशी 40 रुपये नैसर्गिक. तुमचा तांदूळ 35, आमचा 70 रुपये. तुमचा गूळ रासायनिक 35, आमचा 80 रुपये गूळ. आमची डाळ दुप्पट. प्रत्येक पिकाचं उत्पादनाचा आमचा खर्च शून्य आहे आणि आम्हाला बाजारामध्ये मूल्य दुप्पट मिळते. मला सांगा, उत्पादन खर्च शून्य आहे, उत्पादन घटत नाही, उत्पादन वाढते, 10% पाणी, 10% वीज आणि तुम्हाला भाव दुप्पट मिळतात. आत्महत्याचा प्रश्नच येत नाही. काय उत्पादन खर्च आहे, विकत काही घ्यायचंच नाही. सावकाराचं कर्ज काढण्याचा प्रश्नच कुठं आहे? बँकेचा कर्ज काढण्याचा प्रश्न कुठे येतो? आणि बँकेचा कर्जच काढायचं नाही, सावकाराचं कर्जच काढायचं नाही, तर कर्जफेडीचा प्रश्न येत नाही, कर्जमाफीचाही प्रश्न येत नाही. आम्हाला कर्जमाफी नको सरकारकडून, अजिबात नको. आम्ही भिकारी नाही आहोत, शेतकरी राजा आहेत, भिकारी नाही. आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे आणि ते कर्जमुक्ती आम्ही आमच्या हाताने घेतो. कारण कर्जच काढत नाही, बँकेवाला कसा येईल आमच्या घरी, सावकार कसा येईल? कायमची कर्जमुक्ती, सस्टेनेबल लोन लिबरेशन, नॉट लोन वेव्हर, कर्जमाफी नाही. आणि म्हणून नैसर्गिक शेती सारे प्रश्न सोडवण्याची एक गुरुकिल्ली सिद्ध झालेली आहे. दुष्काळ, शेजारचं सोयाबीन सुकून राहिलं, आमचं सोयाबीन हिरवगार. शेजारचे झाडं वाढलेत, आमचे झाडं हिरवेगार. शेजारच्या संत्रा, रासायनिक संत्र्यामध्ये प्रचंड फळगळ, आमचं एकही फळ गळलेलं नाही. एक्सपोर्ट क्वालिटीचे फळं, फळाने लदबून गेलेले झाडं. दुष्काळ तिथेही आहे, दुष्काळ इथेही आहे. ते झाडं सुकतायत, आमचे नाही. ते पीक सुकतायत, आमचं नाही. का? याला कारण आम्ही हवेतलं पाणी जास्त वापरतो आणि जमिनीतलं पाणी कमी वापरतो. भयंकर दुष्काळ, भयंकर दुष्काळ. रासायनिक शेतीमधल्या फळबागा सुकलेल्या, त्याच वेळेला त्याच फळबागेच्या बांधावरचं, धुळ्यावरचं झाड मात्र हिरवगार. का? जंगल हिरवगार. का? दुष्काळ शेतातही आहे, दुष्काळ जंगलातही आहे. ते वाढलेत, हे वाढले नाही. याचा अर्थ निसर्गाचे तंत्रज्ञान आहे. कोणत्याही झाडानं दुष्काळात मरू नये, सुकू नये. त्यांनी कोशात जावं, समाधीत जावं आणि समाधी तोडून मग पावसाळ्यात पुन्हा जगावं, पुन्हा उभं व्हावं. एक शाश्वत अशी व्यवस्था आहे ईश्वराची, तेच आम्ही वापरतो. तेच मित्रांनो, उत्पादन खर्च शून्य, उत्पादन वाढ, भाव दुप्पट, सारे प्रश्नांचं जर काही समाधान नसेल तर इथं आहे. आणि म्हणून हे कळलं, 6 राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळलं आणि त्यांनी हे आता सगळ्या राज्यामध्ये अंमलात आणलं. केवळ 6 राज्य नाही, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, युनो, संयुक्त राष्ट्र संघटना, न्यूयॉर्कमध्ये, अमेरिकेमध्ये एक मोठं अधिवेशन झालं युनोचं. त्याच्यामध्ये एक सत्र पाळेकर कृषीचं होतं. लक्षात ठेवा, इतकं महत्त्व तिथं. आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे तिथं हे सांगासाठी गेलेत. त्यांनी हा विषय पाऊण तास मांडला त्या अधिवेशनामध्ये. त्याच्यावर चर्चा झाली. लक्षात ठेवा. आणि त्यांनी आता युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन वेगळा सेल काढण्याचं ठरवलेलं आहे पालेकर कृषीसाठी.
FAO फार मोठी संघटना आहे, विश्वव्यापी संयुक्त राष्ट्र संघटनेचा एक मोठा संघटना आहे, शेती संबंधित संघटना आहे. इटलीमध्ये रोमला एक परिषद झाली आता मागच्या महिन्यामध्ये. एक सत्र पूर्ण पाळेकर कृषीसाठी होतं आणि चुक्की नंजन स्वामी तिला पाठवलं होतं, तिनं ते तिथं मांडलं. केवळ भारतातच नाही, महाराष्ट्र सोडला तर 6 राज्यामध्ये आणि जागतिक पातळीवर सुद्धा हा आता विचार केलेला आहे आणि हा आता मान्य होत आहे. कारण त्यांना समाधान दिसते आहे, सगळ्या प्रश्नांचं इथं समाधान दिसते. हे करण्यामध्ये आमचा व्यक्तिगत स्वार्थ अजिबात नाही, लक्षात ठेवा. हे इथं हेमंत चव्हाण साहेब बसलेले आहे, कृषी अधिकारी आहे. कोणी बोलावलं स्वतःची गाडी घेऊन जातात, पेट्रोल मागत नाही. शनिवार रविवार शेतकऱ्यांच्या शेतात असतात, स्वतःच्या खर्चानं लक्षात ठेवा. ही सगळी टीम स्वतःच्या खर्चानं काम करते. आमचा व्यक्तिगत स्वार्थ अजिबात नाही आहे. महिन्यातून 25 दिवस माझे शिबिर असतात. एक पैसाही मानधन घेत नाही मी, एक पैसाही मानधन घेत नाही शिबिराचं. आणि कोण्या संस्थेकडून आम्ही पैसा घेत नाही, फंड घेत नाही. आम्हाला नको कोणाचं काही. कारण आम्ही सिद्ध केलेलं आहे की जन आंदोलन चालू करायचं, पैशाची अजिबात आवश्यकता नाही, पैशाची अजिबात आवश्यकता नाही. हे चलता है कारवा, ही दिंडी निघते आहे, आपोआप दिंडी वाढते. तुम्हाला कोणाला बोलवायची आवश्यकता नाही, आपोआप वाढते. आज 50 लाख शेतकरी भारतामध्ये पाळेकर कृषी करतायत. 50 लाख साधा आकडा नाही आहे, लक्षात. एक गाय आणि 30 एकरची शेती. मित्रांनो, व्याख्या काय आहे नैसर्गिक शेतीची? पिकांच्या किंवा फळझाडांच्या वाढीसाठी आणि पाहिजे तेवढं उत्पादन मिळण्यासाठी ज्या ज्या अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे, ज्या ज्या निविष्ठांची आवश्यकता आहे, ती सगळी अन्नद्रव्य त्या झाडांना मानव देणार नाही, मानव पुरवठा करणार नाही. त्या सगळ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा फक्त निसर्ग करेल, त्याला नैसर्गिक शेती. फक्त ईश्वर करेल, ते आध्यात्मिक शेती. आता तुमच्या मनामध्ये मोठा प्रश्न झाला, हे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? आम्ही एवढे धृष्टाचार्य कृषी पंडित, आमचे केस काळेचे पांढरे झाले शेतीमध्ये. ट्रक ट्रॅक्टरनं शेणखत टाकतो, रासायनिक खतं टाकतो, कंपोस्ट वर्मी कंपोस्ट टाकतो, सूक्ष्म द्रवी टाकतो, तलावातला गाळी टाकतो, पेंडी टाकतो, आम्हाला उत्पादन भेटत नाही आणि तुम्ही म्हणता काहीच टाकायला लागत नाही. हे कसं शक्य आहे? आणि जे काही पाहिजे ते ईश्वर देतो, निसर्ग देतो, कसं शक्य आहे? तुमच्या मनामध्ये मोठा प्रश्न असेल. मित्रांनो, मी उदाहरण देतो. निसर्गाचा निसर्गाची निर्मिती मानवानं केली नाही. आधी निसर्ग आला, नंतर मानव आला. याचा अर्थ निसर्गाची निर्मिती ही ईश्वराने केलेली आहे, मानवानं नाही. हे नक्की झालं. निसर्ग म्हणजे घनदाट जंगलात. तुम्ही घनदाट जंगलात जा, तो विशाल काय आंब्याचा, चिंचेचा, जांभळाचा वृक्ष, अगणित फळांनी लदबदलेला, निर्यातक्षम फळ, बिना मानवी अस्तित्व, बिना मानवी सहायता उभा आहे. घनदाट जंगलामध्ये मानवाचं अस्तित्व नाही. जंगलातल्या त्या झाडाच्या, कोणत्याही झाडाचं कोणतंही पान तोडा, जगातल्या कोणत्याही प्रयोगशाळेत तपासा, तुम्हाला नत्राची कमतरता नाही, फॉस्फेटची कमतरता नाही, पोटॅशची कमतरता नाही, सूक्ष्मद्रव्याची कमतरता नाही. म्हणजे जंगलातल्या झाडाला नायट्रोजन मिळाला,
फॉस्फेट मिळाला, पोटॅश मिळाला, सूक्ष्मद्रव्ये मिळाले, सगळंच मिळालं. कोण दिलं मला सांगा? जंगलामध्ये मानव आहे का? नाही. कोण दिलं? निसर्गानं दिलं. लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ एक, निसर्गाची स्वतःची स्वयंविकासी, स्वयंपोषी, स्वावलंबी व्यवस्था आहे, ज्या माध्यमातून झाडांना पाहिजे ते सगळं मिळतं. झाडाच्या वाढीमध्ये ईश्वरानं मानवाची कोणती भूमिका ठेवलेली नाही. लक्षात ठेवा. देयर इज नो रोल ऑफ द ह्युमन बिंग इन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट प्लॅन बॉडी. नथिंग. मानवाची भूमिका अजिबात नाही. झाडं वाढतात ते निसर्गाच्या नियमानुसार वाढतात, फळं देतात ते निसर्गाच्या नियमानुसार देतात. आपल्याला तिथं हस्तक्षेप करण्याची अजिबात आवश्यकता नाही. तसं असतं तर जंगलात काहीच टाकत नाही, झाडं वाढले नसते. का वाढतात? फळ मिळालं नसतं. का मिळतात? याचा अर्थ कृषी विद्यापीठ साक्षात धादांत खोटं बोलतात. धादांत खोटं बोलतात. लक्षात ठेवा. कृषी विद्यापीठाचा प्रत्येक दावा धादांत खोटा आहे. प्रत्येक दावा खुलेआम बोलतोय, खुलेआम बोलतोय. आतापर्यंत यांनी खोटं बोलून आपल्याला मूर्ख बनवलेलं. लक्षात ठेवा. कृषी विद्यापीठ म्हणतात जमिनीमध्ये काहीच नाही, जमिनीमध्ये अन्नद्रव्ये नसतात, म्हणून खताच्या रूपानं तुम्ही वरून टाका. जर हे खरं आहे, जर हे खरं आहे, जंगलामध्ये का आवश्यकता नाही? जंगलामध्ये का आवश्यकता नाही? जंगलामध्ये न टाकता झाडं कसे वाढतात? जंगलामध्ये खतं न देता अनगिनत फळं कसे मिळतात? पण मला सांगा, जंगलातल्या झाडांना जे काही अन्नद्रव्य मिळाले ते कुठून मिळाले? जमिनीतून मिळाले. जमिनीतून मिळाले ना. मग समजा जमिनीत नाही असं म्हणतात कृषी विद्यापीठ, तर काय दिसली असती? कमतरता दिसली झाडामध्ये, दिसली असती का नाही? पण कमतरता नाही आहे. याचा अर्थ कृषी विद्यापीठ खोटं बोलतात की जमिनीमध्ये काही नाही. वास्तविक जमिनीमध्ये सगळंच काही आहे. जमीन अन्नपूर्ण आहे. जमीन महासागर आहे. जमीन महासागर. डोक्यातला विचार काढून टाका की जमिनीमध्ये काहीही नसतं. लक्षात. फक्त एक आहे, जमिनीमध्ये जी अन्नद्रव्ये आहे पिकांच्या मुळ्यांना पाहिजे त्या स्थितीत नसतात. पिकांच्या मुळ्यांना शिजवलेलं अन्न पाहिजे. जमिनीमध्ये शिजवलेलं नाही आहे, कच्चं अन्न आहे. कच्चं अन्न आहे आणि म्हणून मुळ्यांना मिळत नाही. जंगलातल्या जमिनीमध्ये हे शिजवण्याचं काम अनंत कोटी सूक्ष्म जीवाणू करतात. लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ पिकांच्या वाढीला भात असो, कापूस असो, संत्रा असो, मोसंबी असो की भाजीपाला, मूग असो, उडीद असो की कोणते पीक, ऊस असो, खताची आवश्यकता नाही. कोणतेही खत हे पिकाचं अन्न नाही. हे सत्य स्वीकारा. कोणतेही खत हे पिकाचं अन्न नाही. कृषी विद्यापीठ खोटं बोलतात की खत हे पिकाचं अन्न आहे. अजिबात नाही. कारण 98% शरीर फक्त हवा, पाणी आणि सूर्यप्रकाशापासून बनते. हवेतला कर्बोदके घेतो, हवा बिल पाठवत नाही. मान्सून पाणी देतो, बिल पाठवत नाही. आणि सूर्यप्रकाश सूर्य देतो, बिल पाठवत नाही. वरून टाकण्याचा प्रश्नच कुठे येतो? टाकण्याचा प्रश्नच कुठे येतो? डोक्यातले खतं काढून टाका. सत्य स्वीकारा की कोणतंही खत हे पिकाचं अन्न नाही. फक्त आम्हाला जे अनंत कोटी जीवाणू आहे, जे शिजवतात, पकवतात, त्यांना जमिनीत पाठवायचं आहे. बस तेवढं करायचं आहे. तेवढं करायचं. आणि मग मी जेव्हा जंगलाचा अभ्यास केला 3 वर्ष मेळघाटमध्ये राहून, नंतर त्यावर 88 ते 2000 माझ्या शेतात प्रयोग केले. 12 वर्ष संशोधन केलं. त्यात दिसून आलं की सगळ्यात काही मोठी भूमिका असेल तर ती आहे सूक्ष्म जीवाणू आणि गांडोळांची आहे.
मग आता सूक्ष्म जीवाणू आपण मारले रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीनं. कारण सेंद्रिय शेतीमध्ये जे तुम्ही कंपोस्ट खत टाकता, गांडूळ खत टाकता, वर्मी कंपोस्ट, त्याच्यामध्ये अत्यंत जहाल विष आहे गांडूळ खतामध्ये. त्याचं नाव आहे कॅडमियम, आर्सेनिक, पारा आणि शिस. अत्यंत जहाल विषारी जड पदार्थ आहेत. त्यानं जीवाणू मारले, रासायनिक खतानं मारले, कीटकनाशकानं मारले. ते पुन्हा जमिनीत टाकायचे आहे. खताचा प्रश्न नाही, फक्त जीवाणू टाकायचे आहे शिजवणाऱ्या पकवण्याच्या कामासाठी. मग विचार केला की कोणतं संसाधन असेल की ज्यांच्या माध्यमातून आपण जीवाणू जमिनीत टाकू शकतो. मग लहानपणापासून मी बघत होतो की आई घरी गाई, बैल आणि गोधन, कधीही गाईची पूजा केल्याशिवाय आम्हाला खाऊ घालत नव्हती, नैवेद्य खाऊ घातल्याशिवाय. गाईची पूजा का करतो आपण? गाईला इतकं महत्त्व का देतो? म्हणजे गाईच्या भोवताल एक प्रदक्षिणा म्हणजे ब्रह्मांडाची प्रदक्षिणा असं मानलं जातं का? नक्कीच गाईच्या शेणामध्ये आणि गोमूत्रामध्ये काहीतरी असलं पाहिजे असं मला वाटलं. आणि मग देशी गायचं शेणमूत्र प्रयोगशाळेत तपासलं, म्हशीचं तपासलं, बैलाचं तपासलं, जर्सी होल्स्टीनचं तपासलं, आणि मेंढी बकरीचं तपासलं, आणि उंटाचं सुद्धा तपासलं. कारण उन्हाळ्यात उंट आपल्या गावात येतात, ते सुद्धा तपासलं. आणि बघितलं की सगळ्यात उत्तम या अनंत कोटी जीवाणूंचं सर्वोत्तम विरजन कोणतं असेल तर देशी गायचं शेण आहे. 1 ग्रॅम शेणामध्ये कमीत कमी 300 कोटी उपयुक्त जीवाणू, कमीत कमी 300 कोटी. जर्सी होल्स्टीनमध्ये 70 लाखाच्या काउंट मिळाला नाही. आणि त्या महत्तम जीवाणू हे रोग निर्माण करणारे जीवाणू होते. म्हणजे शेतीसाठी जर्सी होल्स्टीनचं शेण अजिबात चालत नाही, त्याच्यामध्ये काही गुणधर्म नसतात. बैलामध्ये थोड्या प्रमाणात, म्हशीचं सुद्धा चालत नाही. आणि मग निष्कर्षाला पोचलो की देशी गायचं शेणमूत्रच पाहिजे, दुसरं काही उपयोग नाही. आणि मग किती पाहिजे? 1000 किलोपासून 900, 800, 700, 600, 500, 400, 300, 200, 100, 90, 80, 70, 50 पासून 1 किलोपर्यंत वेगळ्या मात्रेमध्ये 3 वर्ष मात्रा वेगळ्या केल्या, त्याचा अभ्यास केला. आणि दिसून आलं शेवटी की जर तुम्हाला रासायनिक शेती बंद करायची आहे, सेंद्रिय शेती बंद करायची आहे, आणि रासायनिक शेतीपेक्षाही चांगलं उत्पादन घ्यायचं आहे, तर एका एकराला 1000 किलो शेण नको, 500 किलोसुद्धा नको, 100 किलोसुद्धा नको, 50 किलोसुद्धा नको. एका एकराला देशी गाईचं 10 किलो शेण महिन्यातून एकदा पुरेसं आहे, फक्त 10 किलो. मला सांगा, 1000 किलो शेण टाकल्यानंतर, शेणाचा वापर केल्यानंतर तुम्हाला जर 20 क्विंटल भात मिळत असेल एका एकराला, आणि तेवढेच 20 क्विंटल उत्पादन 10 किलो शेणामध्ये मिळत असेल, तर 1000 किलो टाकण्याची आवश्यकता आहे का? नाही. कारण शेण आपण हे खत म्हणून टाकत नाही, अनंत कोटी जीवांचं काय टाकतो? विजन म्हणून टाकतो. 10 किलो शेण, त्याच्यामध्ये जीवाणूची संख्या वाढवण्यासाठी 1 किलो गूळ, 1 किलो बेसन, 5 ते 10 लिटर गोमूत्र, 200 लिटर पाण्यात ते जीवामृत तयार केलं, आणि चमत्कार चमत्कार चमत्कार, बाकी काही नाही. कारण जेव्हा तुम्ही 10 किलो शेण घेता तेव्हा 30 लाख कोटी जीवाणू जमिनीत टाकतो. पण जेव्हा जीवामृत चालू होते, तयार करणं चालू होते, विरजन चालू होते, आंबवणीची क्रिया चालू होते, फर्मेंटेशन प्रोसेस चालू होते, तेव्हा 20 मिनिटामध्ये दुप्पट जीवाणू होतात. 30 लाख कोटीचे 60 लाख कोटी, 40 म्हणतात 120 लाख कोटी, 1 तासामध्ये 240 लाख कोटी, आणि 48 तासात परार्ध कोटी. म्हणजे 200 लिटर पाण्यामध्ये जर आपण 5 ते 10 लिटर गोमूत्र घेतलं, 10 किलो देशी गायचं शेण घेतलं, 1 किलो गूळ घेतला, 1 किलो बेसन घेतलं, आणि बांधावरची धुऱ्यावरची एक मूठ माती घेतली, ते असं आपण
त्याला फिरवलं काडीनं चांगलं ढवळलं आणि सावलीमध्ये गोंदपाट लावून कमीत कमी 48 तास ठेवलं. 15 दिवसापर्यंत वापरता येते आणि नंतर तयार झाल्यानंतर ते एका एकराला 200 लिटर महिन्यातून 2दा द्या. फक्त चमत्कार बघा, चमत्कार बघा. संत्र्याला 5 ते 10 लिटर द्या महिन्यातून 2दा. चमत्कारच बघा, बाकी काही नाही, चमत्कार. मित्रांनो, रासायनिक शेतीमध्ये तुम्ही जमीन खोदून काढा, तुम्हाला गांडूळ दिसत नाही आणि जीवामृत टाका, 3ऱ्या दिवशीचा लहान लहान गांडूळ हातात येतात. 10व्या दिवशी मोठे मोठे गांडूळ. कुठून आले? पहिल्या दिवशी नाही, आता कुठून आले? ते होते समाधीत होते, खोल होते, इथे ओलावा आहे त्या ठिकाणी होते. जसं जीवामृत टाकलं, समाधी भंग केली, खेचून आले आणि कामाला लागले. म्हणजे याचा अर्थ जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचा महासागर आहे. नंबर 1, काहीही कमी नाही. फक्त ते अन्नद्रव्य जमिनीमध्ये आहे ते शिजवले पकवले नाही. मुळ्यांना पाहिजे शिजवण्या पकवण्याला अन्न, आणि शिजवण्याचं काम अनंत कोटी जीवाणू करतात. आणि हे जीवामृत देशी गाय शेणापासून तयार केलं, हे अद्भुत असं अमृत आहे. आणि ते जर टाकलं, जीवाणू जमिनीत जातात, ते शिजवतात, पकवतात, मुळ्यापर्यंत पोहोचून देतात. कोणतंही खत टाकण्याची आवश्यकता नाही, कोणतंही खत टाकण्याची आवश्यकता नाही. डोक्यातलं खत काढून टाका, डोक्यातलं खत काढून टाका. रासायनिक नाही, सेंद्रिय नाही, शेणखत नाही, अमोनिक ॲसिड नाही, गार्बेज एन्झाईम नाही, EM सोल्युशन नाही, पंचगव्या नाही, दशगव्या नाही, अग्निहोत्रा नाही, छूछाव नाही, मंत्रपठन नाही, योग साधना नाही, काहीही नाही, काहीही नाही. कर्मकांड बंद, कर्मकांड बंद. फक्त एक आहे, जीवामृत हे सिंचनाच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला टाकता येतं. पण कोरडवाहू शेतीमध्ये पाण्याची व्यवस्था नसते, शेतामध्ये विहीर नसते. जीवामृत आपण शेतात नेऊ शकत नाही, रस्ते चांगले नाहीत, किंवा पावसाळ्यामध्ये आपण नेऊ शकत नाही, अनेक अडचणी असतात, मजूर मिळत नाही. म्हणून कोरडवाहू शेतीमध्ये जीवामृताला मी पर्याय दिला, घनजीवामृत. तेवढाच परिणामकारक, म्हणजे सिंचनामध्ये जेवढा परिणाम जीवामृताचा मिळतो तेवढाच परिणाम घनजीवामृताचा कोरडवाहू शेतीमध्ये मिळतो. 100%, 100%. साधी पद्धत आहे. आपलं शेणखत आहे ते छानपैकी चाळून घ्यायचं, 200 किलो उन्हात वाळवायचं. पहिले ढेकलं फोडून घ्यायचे, उन्हात चांगलं वाळवायचं, चाळणीनं चाळून घ्यायचं किंवा खाट्यानं चाळून घ्यायचं. ते 200 किलो शेणखत घ्यायचं, थोडं पसरायचं, 20 लिटर त्यात जीवामृत टाकायचं तयार केलेलं, आणि चांगलं वर खाली करायचं दोन्ही बाजूनं, आणि त्याचा ढीक 48 तास लावून ठेवायचा सावलीमध्ये. 48 तासानंतर चांगली किण्वन क्रिया होऊन जाते. मग पातळ थरामध्ये उन्हामध्ये ते वाळवायचं. खलंग वाळलं की ढेकलं बारीक करायचे आणि पोत्यामध्ये बारदाण्यामध्ये भरून ठेवायचं. वर्षभर केव्हाही वापरता येते. एका एकराला 200 किलो घनजीवामृत पेरणीच्या वेळेस द्या किंवा शेवटल्या वखराच्या पाळीच्या वेळेस द्या, आणि 100 किलो फुलावर पीक आल्यावर द्या, आणि 4 ते 6 जीवामृताच्या फवारण्या करा. कोणतंही पीक आलंच पाहिजे, आलंच पाहिजे, लक्षात आलंच पाहिजे. हा प्रश्न झाला जीवामृताचा, घनजीवामृत. मग फवारणीचं काय? तुमच्या मनात प्रश्न असेल, फवारणीचं काय? आम्ही पिकामध्ये, फळझाडामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करतो, त्यामुळं आमच्या पिकावर किडी येत नाही, रोग येत नाही. 100% अंमल तुम्ही पहिल्या वर्षापासून केला तर. हा जो तेल्या आहे, तेल्या नाव ऐकलं आहे ना? डाळिंब बागा उद्ध्वस्त केलेल्या आहेत.
बॅक्टेरियल ब्लाईट म्हणतात त्याला. आमच्या डाळिंबावर तेल्या दाखवा, जाहीर आव्हान आहे कृषी विद्यापीठांना, सरकारी लोकांना. तेल्या दाखवा. आमच्या कापसावर अमेरिकन बोंडळी दाखवा, पांढरी माशी दाखवा, जाहीर आव्हान आहे. हा संत्रा तो गमोसिस म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, फायटोप्टेरा काय म्हणतो त्याला, नाही, डिंक्या उद्ध्वस्त झालेला आहे. NRCC मध्ये डिंक्या आहे. आमच्या संत्र्या मोसंबीवर दाखवा. चॅलेंज आहे कृषी विद्यापीठानं, चॅलेंज आहे. रासायनिक भातामध्ये, धानामध्ये खोडकिडा, लष्करी अळी आमच्या भातावर दाखवून द्या, करपा दाखवून द्या. चॅलेंज आहे. का नाही? कारण आम्ही आमच्या पिकामध्ये काय निर्माण करतो? प्रतिकारशक्ती निर्माण करतो. हे प्रतिकारशक्ती ह्युमस देतो. ह्युमस असा एक पदार्थ असतो जमिनीमध्ये जो पिकांच्या मुळ्यांना प्रतिकारशक्ती प्रदान करतो. नंबर 1, जमिनीची सुपीकता वाढवतो, जमिनीची उत्पादन क्षमता वाढवतो. म्हणजे जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता म्हणजेच ह्युमस. म्हणजे याचा अर्थ हा, जर आपल्याला उत्पादन क्षमता वाढवायची आहे, सुपीकता वाढवायची आहे, उत्पादन वाढवायचं आहे, झाडामध्ये, पिकामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करायची आहे, आपल्या शेतामध्ये ह्युमस निर्माण केलंच पाहिजे. आणि ह्युमसची निर्मिती, पिकांचे अवशेष जर आपण जमिनीवर आच्छादन म्हणून वापरले आणि ते कुजवले, त्यापासून ह्युमसची निर्मिती होते. ह्युमस निर्माण करणारे अनंत कोटी जीवाणू, आणि त्या जीवाणूचं सर्वोत्तम निर्जन म्हणजे जीवामृत आणि घनजीवामृत. म्हणजे याचा अर्थ, जर आपण पिकांचे संपूर्ण अवशेष उपलब्ध फळझाडामध्ये, कापसामध्ये, भाजीपाल्यामध्ये, आणि जर पेरीव भात असेल तो 2 भाताच्या ओळीमध्ये आच्छादन म्हणून वापरले, जीवामृत, घनजीवामृत आपण निरंतर दिलं, आणि ह्युमसमध्ये नायट्रोजन पाहिजे असतो 10ला 1 प्रमाणात, कार्बन डायऑक्साईड रेशो 10:10:1 असतो. त्यासाठी कडधान्याचं आंतरपीक घेतलं तर मुळीजवळ ह्युमस निर्माण होतो, आणि ह्युमस प्रतिकारशक्ती देतो. ह्युमसमधून सगळे अन्नद्रव्य पिकांना मिळतात. ह्युमस म्हणजे अन्नद्रव्यांचा महासागर. ह्युमस म्हणजे मुळ्यांचं अन्न कोठार. कारण मुळ्या सगळी अन्नद्रव्य ह्युमसमधूनच घेतात. फक्त एक, ह्युमसची निर्मिती मुळीजवळ होते, मुळीची बाहेर होत नाही. का? याला कारण आहे. निसर्गाचा नियम आहे, ह्युमसची निर्मिती मुळीजवळ व्हावी, मुळीच्या बाहेर नाही. याला कारण आहे, ह्युमस निर्माण करणाऱ्या जीवाणूंना त्यांच्या हालचालीसाठी जी ऊर्जा पाहिजे, शक्ती पाहिजे, ताकद पाहिजे, त्या ऊर्जेचा पुरवठा मुळ्या करतात. लक्षात ठेवा. म्हणजे बघा, सूक्ष्म जीवाणू शिजवून पकवून अन्न मुळ्यांना देतात. त्या बदल्यात मुळ्या त्या जीवाणूंना साखर खाऊ घालतात. त्यातून त्यांना ऊर्जा मिळते. सहजीवन आहे, सिम्बायोसिस आहे. मुळ्यांनी जर जीवाणूंना साखर खाऊ घातली नाही, मुळ्या ह्युमस निर्माण करत नाही. निसर्गाचा सिद्धांत आहे. म्हणजे याचा अर्थ असा की ह्युमस निर्मिती फक्त मुळीजवळ होते, मुळीच्या बाहेर होत नाही, खड्ड्यात होत नाही. आता मी तुम्हाला विचारतो, शेणखत कुठे तयार होते? मुळीजवळ होते का खड्ड्यात होते? ह्युमस तयार होत नाही. कंपोस्ट कुठे होते? खड्ड्यात. ह्युमस तयार होत नाही.
वर्मी कंपोस्ट कुठे होते? कारखान्यात. ह्युमस तयार होत नाही. बायोडायनॅमिक कुठे होते? कारखान्यात. ह्युमस तयार होत नाही. हे अमोनिक ॲसिड कुठे होते? आता आलेलं त्या केसापासून? कारखान्यात. हे पंचगव्या कारखान्यात, दशगव्या कारखान्यात. हे सारे जे पदार्थ आहे सगळे रासायनिक खतं कारखान्यात. म्हणजे याचा अर्थ सेंद्रिय शेतीमध्ये जे जे तुम्ही वापरता ते ह्युमस निर्मिती रोखण्याचं एक मोठं षड्यंत्र आहे. का ह्युमस निर्माण होत नाही, फक्त खतं निर्माण होतात. लक्षात. म्हणजे याचा अर्थ हा की सेंद्रिय शेती हे विदेशी एक विश्वव्यापी षड्यंत्र आहे, ज्यामध्ये उत्पादन भेटत नाही. ग्लोबल वॉर्मिंग, वाढणारे ग्रीनहाऊस गॅसेसचं प्रचंड उत्सर्जन होतं आणि हवामानात घातक बदल होतात. उत्पादन मिळत नाही आणि ह्युमसची निर्मिती थांबवली जाते. म्हणजे याचा अर्थ जमिनीची सुपीकता नष्ट करणारे एक षड्यंत्र आहे. मग सेंद्रिय शेती का? हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण जर ह्युमसची निर्मिती केली, आपोआपच प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि मग झाडं त्या किडीशी आणि रोगाशी भांडतात आणि जिंकतात. पण तुम्ही म्हणाल की कोरडवाहू शेतीमध्ये हे कसं शक्य आहे? अगदी बरोबर आहे. कोरडवाहू शेतीमध्ये तुम्हाला काष्ठ आच्छादन वापरता येत नाही, कारण तेवढे उपलब्ध होत नाही. त्यासाठी आंतरपीक आहे. कापसामध्ये, भाजीपाल्यामध्ये, भातामध्ये, सगळ्या पिकामध्ये. भातामध्ये आच्छादनाचं काम धानामध्ये पाणी करतं, त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्नच नाही. पाणी भरलेलं असेल ती आच्छादनाचं काम करून टाकतं, आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही. पाणी नसेल तर मशागत करून जी माती आपण पसरतो ते आच्छादनाचं काम करते. पण कोरडवाहू शेतीमध्ये मात्र आपल्याला इतकं काष्ठ आच्छादन मिळत नाही आणि म्हणून एकतर मशागत करून ज्या भेगा आहे त्या बुजून टाकायच्या, हा जो ओलावा उडून जातो आहे त्याला थांबवायचं, जमिनीतली जी ओलावा आहे तो टिकून ठेवायचा. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तो मशागत करता, वखरणी करता, कुळवणी करतात, डवरणी करता, तेव्हा पावसाचं पाणी जिरतं. जिथं आपण मशागत करत नाही तिथं पाणी व्हायला लागतं. म्हणजे पावसाचं पाणी जिरवण्याचं कामसुद्धा मशागत करतं. आणि मग आंतरपिकं घेतले की छानपैकी जमीन झाकून काढते आच्छादनानं. त्या कडधान्याच्या आंतरपिकाचे पानं गळून पडतात, सतत आच्छादन तयार होतं, कुसतात, ह्युमस निर्माण होतो आणि आपले सगळे उद्दिष्ट साध्य होतात. म्हणजे सुभाष पालेकर नैसर्गिक शेतीमध्ये नंबर 1 गावरानी जातीच वापरायच्या. आता भातवाले कोण कोण आहे? धानवाले कोण कोण आहे? बहुतेक आहे. मला सांगा, तुमचं धानाचं पीक उत्पादन किती मिळतं रासायनिक शेतीमध्ये? अंदाज सांगा. एका एकराला किती क्विंटल? 15 क्विंटल. ठीक आहे ना. आता मला सांगा, 15 क्विंटलच धान, 20 क्विंटलच धानाचं उत्पादन, पण नैसर्गिक शेतीमध्ये तुम्हाला मिळालं काही न टाकता, तर चालेल का नाही? चालेल. बरं झालं. म्हणजे उत्पादनात घट. तुम्ही कोणत्या जाती घेता? जय श्रीराम, HMT, आणि ते कैदी नंबर 911, कैदी नंबर 1008 आहे की नाही, ते कैदी नंबर घेता तुम्ही कृषी विद्यापीठाच्या. तुमचा तांदूळ काय भाव जातो? रासायनिक धानच विकता. आणि तांदूळ काढला आणि तुम्ही जो तांदूळ विकता 35 रुपयानं, तुमचा तांदूळ 80 रुपयाने गेला तर तुमचं काय जातं? तुमचं काही नुकसान झालं का? नाही. म्हणजे उत्पादन तेवढंच मिळणार, किंबहुना जास्त मिळणार आणि भाव तुम्हाला दुप्पट मिळणार. कोणाला नको आहे? हात वर करा. कोण आहे वरचं तिकीट मागणारं? एकही नाही. सगळ्यांना पाहिजे, सगळ्यांना पाहिजे. प्रत्येकाकडे देशी गाय आहे,
हाय मग पाहिजेच काय हो, पाहिजेच काय. आणि समजा देशी गाय नसेल तर एक काम करा, चोरून आणा. आणि पुढचं मी पाहून घेतो, रिपोर्ट होणार नाही, पुढची गॅरंटी मी घेतो. असं एक ठिकाण सांगतो की चोरी केली रिपोर्ट होऊ शकत नाही, ते म्हणजे सासऱ्याचं घर. क्या मजा ससुर की रिपोर्ट करणे की. एक गाय आणा आणि 30 एकरची धान शेती करा, 30 एकरचा कापूस करा, 30 एकरचा ऊस घ्या, 30 एकरची तुम्ही फळबाग घ्या. एका गायपासून एक गाय एका दिवसाला सरासरीनं 11 किलो शेण देते. म्हणजे एका गाईचं 10 किलो शेण एका एकराला. माझ्या पद्धतीनं महिन्यात किती वेळ टाकायचा आहे, एकदा. म्हणजे एका गाईचं 30 दिवसात शेण किती एकराला, 30 एकराला. महिन्यातून 2दा टाकतो म्हटलं तरी 30 एकरालाच. कारण 200 लिटर टाकीमध्ये जेव्हा तुम्ही जीवामृत तयार करता आणि मग 4 दिवस त्याला थांबवायचं रोज हे करून, 7व्या दिवसापासून 12 दिवसापर्यंत सगळ्यात जास्त संख्या असते जीवाणूची. केव्हापासून, 7व्यापासून 12 दिवसापर्यंत. आणि मग ज्या दिवशी आपल्याला जीवामृत द्यायचं आहे त्याच्या आदल्या दिवसापासून जीवामृत ढवळू नये, ते तसंच ठेवावं. वरचं पाणी येते, काय येते, पाणी, ते पाणी काढून टाकावं. घट्ट साखा खाली राहतो बुडात, घट्ट साखा, त्यामध्ये 160 लिटर पाणी पुन्हा टाका, 160 ते 80 लिटर. गूळ टाकू नका, बेसन टाकू नका, फक्त पाणी टाका आणि ढवळा आणि पुन्हा 4 दिवस ठेवा. पुन्हा जीवामृत तयार, पुन्हा जीवामृत तयार. म्हणजे एकाच मध्ये 2 वेळा जीवामृत. आणि काय पाहिजे मला सांगा, 1 किलो गूळ पाहिजे. शेण घरी आहे की नाही, आहे की नाही, आहे. बरं, गाईला शेण द्यास लागते, दूध नाही देणार पण शेण रोज द्यास लागते, द्या लागते ना. मग शेण भेटत नाही असा प्रश्न. उलट आपल्या पद्धतीमध्ये भाकड गाय सगळ्यात चांगली. लक्षात ठेवा, जी गाय बुढी आहे, दूध देत नाही, पिलाला जन्म देत नाही, भाकड आहे, ते सगळ्यात चांगली, सगळ्यात चांगली. याला कारण आहे, याला कारण. दूध देणारी गाय दिवसा जो चारा खाते त्या चाऱ्यापासून जी ऊर्जा मिळते, जास्तीत जास्त ऊर्जा त्या वासराला संगोपन करण्यासाठी, दूध निर्मितीसाठी खर्च होते. शेणमूत्र विकासासाठी ऊर्जा कमी पडते, म्हणून जास्त दूध देणाऱ्या गाईचं शेणमूत्र कमी प्रभावी असते, लक्षात ठेवा. परंतु जी गाय भाकड आहे, दूध देत नाही, जन्म देत नाही, बुढी आहे, म्हातारी आहे, कुठतरी बसलेली आहे, तिचं शेण सगळ्यात चांगलं असते. कारण तिची सगळी ऊर्जा कुठे जाते, शेणाने गोमूत्र विकासासाठी खर्च होते. म्हणून ज्या काही कसा खाण्यात चालल्या रोका, भाकड ज्या चालते त्या पाळा, शेती उत्तम करा, शेती उत्तम करा. दुधासाठीच गाय, अजिबात चूक आहे, अजिबात चूक आहे, अजिबात चूक आहे. कारण दूध हे मानवाचं अन्न नाही, दूध हे मानवाचं अन्न नाही. पुन्हा सांगतोय, मी कुठं बोलतोय हे मला माहिती आहे. दूध हे मानवाचं अन्न. कोणताही प्राणी, मानव सोडला तर कोणताही प्राणी दुसऱ्या प्राण्याचं दूध पित नाही. खरं आहे का खोटं आहे? आणि हा जन्मापासून मरेपर्यंत दूध पितो. निसर्गाच्या विरोधात आहे, निसर्गाच्या विरोधात आहे. निसर्गानं व्यवस्था केली आहे की पहिले 3 वर्ष आईच्या छातीत जेवढं दूध असेल तेवढ्याच दुधावर त्या वासराचा हक्क, पिलाचा हक्क, बालकांचा हक्क. दूध संपलं आईच्या छातीतलं, दुधाची आवश्यकता नाही, फक्त अन्नावर जगू शकतो. म्हणजे गाईचं दूध पिणं सुद्धा अध्यात्म नाही, निसर्गाच्या विरोधात आहे, ईश्वराच्या नियमाच्या विरोधात आहे. त्याची आवश्यकता नाही. अर्थात देशी गाय दूध हे अमृत आहे, मान्य आहे, मी मान्य करत नाही, अमान्य करत नाही. दूध हे अमृत आहे, अमृत आहे. म्हणून दूध पिलंच पाहिजे असा कोणताही कायदा ईश्वराच्या संविधानामध्ये नाही.
आणि म्हणून दुधासाठी गोपालन हा चुकीचा मला वाटते प्रयास आहे. शेतीसाठी गोपालन. पण आज आपल्या गायी कसाईखान्यात जात आहेत. भारत सरकारनं जे पारंपरिक शेती धोरण जाहीर केलं त्यानुसार जर एका एकराला 18 बैलगाड्या शेणखत दरवर्षी टाकायचं आहे, कमीत कमी 10 देशी गायी पाळल्या पाहिजे. कमीत कमी 10 एका एकराला. 35 कोटी एकर जमीन भारताजवळ आहे मशागतीसाठी. 35 कोटी एकर म्हणजे सरकारच्या धोरणानुसार जर संपूर्ण भारतामध्ये शेणखतावर आधारित शेती जाहीर करायची असेल तर 35 कोटी गुणीला किती? 10 गाई. 350 कोटी गाई पाहिजे. आणि आज आपल्याकडे फक्त 8 कोटी गाई शिल्लक आहे. फक्त 8 कोटी म्हणजे स्वप्नातही पारंपरिक शेती शक्य नाही. फक्त पालेकर कृषीमध्ये शक्य आहे. कारण एका गाईपासून 30 एकरची शेती आपल्याला 8 कोटी नको, 350 कोटी नको, फक्त 3 कोटी गाई पाहिजे. 8 कोटी गाई आहे, 3 कोटी गाई पाहिजे म्हणजे आवश्यकतेपेक्षा दुप्पट गाई आहे. गाईचा प्रश्नच नाही. गाईचा प्रश्न जर्सी होल्स्टीन नको. कारण जर्सी होल्स्टीन हा गाय नाही, हा एक वेगळा खतरनाक प्राणी आहे. खुलेआम बोलतोय. आणि कृषी विद्यापीठानं जाहीर आव्हान आहे, चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज. सिद्ध करावं जर्सी होल्स्टीन गाय आहे. ओपन चॅलेंज आहे. जर्सी होल्स्टीनची जात आहे बॉस टॉरस. देशी गायची जात आहे बॉस इंडिकस. जाती वेगळ्या आहे. देशी गायचा कुळ आहे, कुटुंब आहे झेबू फॅमिली. झेबू फॅमिलीचे 21 लक्षणं आहे. म्हणजे गायीचे 21 लक्षणं आहे. त्या 21 पैकी एकही लक्षण जर्सी होल्स्टीनमध्ये नाही. जर गायीच्या एकूण 21 लक्षणापैकी एकही लक्षण जर्सी होल्स्टीनमध्ये नाही, जर्सी होल्स्टीन गाय कशी? खुला प्रश्न आहे. पहिला, ज्या गाईला काय म्हणतो आपण वरत खोंड असतो ती गाय आहे का? खोंड दाखवून द्या. आहे का? नाही आहे. ज्या गाईला पोळी आहे गळ्यातली ती गाय, तिला आहे का? नाही आहे. सिंहकटी समोर रुंदान पाठीमागं निमुळती नाही आहे. 21 पैकी एकही लक्षण नाही. म्हणून जर्सी होल्स्टीन नको, आपल्याला पाहिजे देशी गाय. देशी गायच्या दुधामध्ये अमृत आहे. अमृत एक असं प्रथिन आहे ज्याला म्हणतात बीटा केसिन A2 प्रोएलिन नावाचं प्रोटीन. बीटा केसिन A2 प्रोएलिन अमृत आहे. मानवाच्या स्वास्थ्यासाठी अमृत आहे आणि म्हणून ते ग्राह्य आहे. जर्सी होल्स्टीनच्या दुधामध्ये बीटा केसिन A2 नाही आहे. बीटा केसिन A1 हिस्टिडिन नावाचं प्रोटीन आहे. हिस्टिडिन जे अत्यंत घातक आहे. हे स्वादुपिंडाचं कामच बंद करतं. ब्लड शुगर वाढते. डायबिटीज झालाच पाहिजे आणि वरचं तिकीट कटलंच पाहिजे. लक्षात ठेवा, ठरलेलं आहे. आणि मग आम्हाला जर्सी होल्स्टीन नको, देशी गायच पाहिजे. किती पाहिजे? एक पाहिजे. आहे मुबलक. विदर्भात काही प्रश्न आहे का? नाही. आणि ह्या कसाईखान्यामध्ये गाई जाते, ह्या रोखल्याच पाहिजे. गोवध बंदी जरी आणली तरी गाई खटणं चालू आहे. त्या कायद्याला काही अर्थ नाही. कायद्यानं समाज बदलत नाही. सिद्ध झालेलं आहे. किती काय कायदे करा तुम्ही, समाज बदलत नाही. हुंडाबंदी कायदा आहे. कोण आहे? मायकल लाल. हुंडा घेत नाही. कायदा आहे ना. खून केल्यावर फाशी होते. खून होतात. प्रदूषण बंदी कायदा आहे. प्रदूषण चालू आहे. नागनदी बघा कशी आहे, काळी भोर. कायदा आहे ना.
कायद्याचं काहीही समाज बदलत नाही. आणि म्हणून जर आपल्याला गोरक्षा आंदोलन चालू करायचं आहे तर मोर्चे काढण्यात काही अर्थ नाही, एसट्या जाळण्यात काही अर्थ नाही, दगडं मारून एसट्या जाळण्यात काही अर्थ नाही, आणि संसदेला विधानसभेला घेराव करण्यात काहीही अर्थ नाही. यानं प्रश्न सुटला नाही. गाय कटणं चालू आहे, कसाईखाने चालू आहे, आणि मांसाची निर्यातसुद्धा चालू आहे. हे कधी थांबणार नाही. गाय वाचवण्याचं काम शेतकरी करेल, गोशाळा नाही करणार. गोशाळा नाही करणार. गोशाळा चालवणं साधी गोष्ट नाही आहे. जेवढ्या गायी कसाईखान्यात कटते त्याच्यापेक्षा जास्त गायी गोशाळेत मरतात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये. लक्षात ठेवा, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. कुठून चालणार आहे एवढा मोठा माग? पहिले सेठ सावकार लोक ब्लँक चेक द्यायचे, कोरे चेक द्यायचे, लिहा पाहिजे तेवढं धन मी द्यायला तयार आहे. आताचे 10 प्रश्न करतात, देणग्या देत नाही. गोशाळा चालवणं साधी गोष्ट नाही आहे, फार कठीण आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून गोशाळा गाईला वाचवणार नाही. गाई वाचवण्याचं काम फक्त शेतकरी करेल, फक्त शेतकरी करेल. लक्षात ठेवा. कसाईखान्यात गाई कुठून जातात? बाजारातून विकत घेऊन दलाल नेतात म्हणून जातात. बाजारात गाई कुठून येतात? शेतकरी विकतो म्हणून बाजारात येतात. शेतकरी का विकतो? कारण तशी अडचण आहे. पोरगी बाळणपणाला आली आहे, बायको बिमार आहे, ऑपरेशन करायचं आहे, बियाणं नाही आहे, खतं नाही आहे, औषधं नाही आहे, पेरणी करायची आहे, मजुरीला द्यायची आहे, बँकेचा पहिलेच कर्ज थकलेला आहे, सगळे सावकार धुंडलेले आहे, आणि सगळे नातेवाईक पहिलेच घेऊन चुकलेला आहे. कुठून आणणार पैसा? जेव्हा शेवटला पर्याय कोणताच नसतो आणि मग गायीची पूजा करतो, ढसाढसा रडतो आणि गायले म्हणतो, माफ कर बापा, मी तुला आता विकणार आहे. आणि जेव्हा तो शेतकरी विकतो तेव्हा बाजारात गाय येते. बाजारात गाय आली तर दलाल कुठून येतात? त्या कसाईखान्यात जाते. म्हणजे शेतकऱ्याने विकली तेव्हा कसाईने खात जाते, आणि शेतकऱ्याने विकलंच नाही तर कसाईखान्यात जाणार. माझं शिबिर ऐकण्याच्या आधी शेतकरी गाय विकतात, आणि शिबिर ऐकल्यावर गाय शोधतात, कुठं मिळते कुठं मिळते कुठं मिळते, कारण त्यांना गायीचं महत्त्व कळतं. म्हणून हे जे आंदोलन चालू आहे, चालवू द्या, मला काही म्हणायचं नाही, ते चांगलं आहे, चांगलं आहे. गोरक्षा आंदोलन व्हायलाच पाहिजे, त्या वाद नाही. पण याच्यामुळे गाय वाचेल हे अजिबात समजत नाही, हे अजिबात होणार नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला शेतकऱ्याला शिकवावं लागेल, गाईचं महत्त्व पटवावं लागेल, आणि ते फक्त या पालेकर कृषीमध्ये शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्ही गोरक्षासाठी हे जोडलंच पाहिजे, त्याशिवाय काहीही अर्थ नाही, काही अर्थ नाही. म्हणून नैसर्गिक शेती आणि गोरक्षा आंदोलन हे महत्त्व झालंच पाहिजे. पण गोरक्षावाले सेंद्रिय शेतीचा प्रचार करतात, त्याला काय करणार आहे? त्याला काय करणार? त्यांना समजून सांगावं लागेल, कारण हे सगळं अज्ञानात होत आहे, मला माहिती आहे. आणि म्हणून मित्रांनो, या आंदोलनामध्ये केवळ गाय वाचवण्याचं काम नाही आहे, आत्महत्या रोखण्याचं काम आहे, पर्यावरण विनाशा रोखण्याचं काम आहे, आणि आपले जे पोरं पळून जातात आहे त्याला रोखण्याचं सुद्धा काम आहे. आमच्या आंदोलनामध्ये 200 एकर शेती, एकटा पोरगा बापाला म्हणतो, मी मुंबईला जाऊन पुण्याला जाऊन चपराशाची नोकरी करीन, हमाली करीन, पण मी शेती करणार नाही. खरं आहे का खोटं आहे? देशभर आहे, देशभर. आणि कोणताही शेतकरी आपली पोरगी शेतकऱ्याच्या पोराला देत नाही. खरं आहे का खोटं आहे? 40-40 वर्षाचे पोरं मुंजे बसलेले आहे. तुमचे लग्न पहिलेच झाले, तुम्ही भाग्यवान. आता प्रश्न आहे, हे बघा पोरं सगळे हे मुंजे होणार आहे पुढं, यांना कोणी बायका देणार नाही. लक्षात ठेवा. आणि मी म्हणतो, आपली पोरगी शेतकऱ्याच्या पोराला का द्यावी? त्याला माहित आहे मी पोरगी दिली आत्महत्या करणार आहे, कर्जबाजारी होणार आहे, आणि माझी पोरगी विधवा होणार आहे. कोण्या बापाला वाटतं की माझी पोरगी विधवा व्हावी? सामाजिक समस्या आहे, सामाजिक समस्या आहे. आणि
कोणतंही सरकार यावर विचार करत नाही आहे, ह्याच्यावर विचार करत नाही आहे, लक्षात ठेवा. मी कोणाला दोष देत नाही, पण आजपर्यंत अनुभव असा आहे की कोणतेही उपाय केले तरी हा प्रकार थांबलेला नाही. मायग्रेशन चालू आहे आणि मुलं भागणं पळणं चालू आहे. खरं आहे का खोटं आहे? मला सांगा, आज आपण 25 कोटी मेट्रिक टन काढतो, उद्या 50 कोटी मेट्रिक टन धान्य पाहिजे, दुप्पट उत्पादन पाहिजे, आणि गावातले पोरं सगळे पळाले. पेरणीला डवऱ्याला कोणालाच माणूस मिळाला नाही, म्हातारे कोतारे गावात आहे, शेती कोणी करणार नाही, दुप्पट उत्पादन होणार नाही. लोक काय खाणार? पुढची पिढी काय खाणार? म्हणजे पोटात भुकेची आग, डोळ्यात रागाची आग, हातात दगड नाही तर बंदुका, आणि मग हिंसा ही हिंसा. लक्षात ठेवा. आज हिंसा जी वाढली आहे याच्यामुळं तरुणांना काहीही वाव नाही, काही मार्ग नाही, काही भविष्य नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून तरुणांना उभं करण्यासाठी आम्ही आता एक नवीन आव्हान करतो आहोत. घाबरू नका. पाळेकर कृषीमध्ये फक्त 10% पाणी पाहिजे. थोडं तुमच्या पाणी असेल मे महिन्यामध्ये जगणारं, आणि 1 एकर जमीन असेल तर 1 एकर जमिनीमध्ये पंचस्तरीय मॉडेल उभं करा. पंचस्तरीय कमीत कमी 3 लाखापासून 6 लाख उत्पादन तुम्हाला मिळणारच वर्षाला. म्हणजे आमचे पोट्टे पुण्या मुंबईत जाऊन 5,000-6,000 रुपयात 18 तास काम करतात. चिपाड होतात आले म्हणजे घरी. कसे होतात? चिपाड आहे का नाही? हां. आता त्याला जेव्हा महिन्याचा 25,000 ते 50,000 रुपये पगार घर बसल्या मिळेल, एकही पोट्ट पडणार नाही, सगळे परत येतील आणि गावात येतील, गाव आबाद होईल. लक्षात ठेवा. हे केल्याशिवाय काही होणार नाही. हे केल्याशिवाय काही होणार नाही. आणि सरकार अजिबात करणार नाही. कारण आजपर्यंत अनुभव आहे, कितीही प्रयत्न केले सरकारने, काही योजना आखल्या तरी हे थांबलेलं नाही. सरकार काही करत नाही असं मी म्हणत नाही. उपाय केले, प्रयोग केले, सगळे काय झालं, पण परिणाम दिसत. एकच उपाय आहे, तो म्हणजे सुभाष पालेकर नैसर्गिक कृषी.